जागा वाटपासंदर्भात मवियाची उद्या महत्त्वाची बैठक। दुपारी 3 वाजता विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या शासकीय निवासस्थानी होणार बैठक। बैठकीला तिन्ही पक्षांचे नेते उपस्थित राहणार। शरद पवार पक्षाकडून अजित पवारांच्या भाषणाचा व्हिडिओ ट्विट। अजित पवारांनी विधानसभेला उभं राहून नये, दिलेला शब्द पाळावा। शरद पवार पक्षाचा टोला। आपण जो उमेदवार देऊ तो निवडून द्या, तरच पुढे विधानसभेला उभं राहीन, अशी भूमिका अजित पवारांनी घेतली होती। 57 आमदार एससी एसटींचे आणि 100 आमदार ओबीसींचे होणार, त्यामुळे आगामी काळात सत्ता आपलीच, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा दावा। मराठा आंदोलक मनोज जरांगेंची उद्यापासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये शांतता रॅली। सोलापूरमधून सुरुवात होणार, नाशिकमध्ये शांतता रॅलीचा समारोप। मनोज जरांगेंनी निवडणूक लढवावी, जरांगेंसाठी ते चांगलं असेल, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंना स्वतःला राजकारणात यायचंय की मराठा समाजाला आणायचंय ते त्यांनी स्पष्ट करावं, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांची मागणी। विधानसभा निवडणुकीत मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी खुशाल उमेदवार उभे करावे, तो त्यांचा अधिकार आहे, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया। सरकारने कायद्याच्या चौकटीत जेवढं आरक्षण देता येईल ते दिलंय, मात्र जरांगेंनी दिलेल्या जरांगे आरक्षणावर समाधानी नाहीयेत, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया। ओबीसींना आरक्षण का आणि कशासाठी दिलं हे शरद पवारांनी स्पष्ट करावं। शांत बसणार असाल तर ओबीसी देखील पुढे महाराष्ट्रातल्या सर्व आमदारांचा पराभव करतील, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचा इशारा। सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांची कोळी समाजासोबत बैठक। बैठकीत गोंधळ, समाज बांधवांकडून घोषणाबाजी। माजी खासदार आनंदराव अडसूळांची महायुती सरकारवर नाराजी। राज्यपाल पदाचं आश्वासन देऊनही पूर्ण केलेलं नाही, 15 दिवस वाट बघणार, अडसूळ यांचा इशारा। आनंदराव अडसूळ यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, वयोमानामुळे त्यांना आराम करण्याची गरज आहे। ते आम्हाला जसे ब्लॅकमेल करत होते, आता ते देशाचे गृहमंत्री यांचं नाव घेऊन ब्लॅकमेल करतायत, रवी राणांची टीका। बीकेसी मधील सायकल ट्रॅकवरून लोढा आणि ठाकरे यांच्यात वाद रंगण्याची शक्यता। बीकेसी मधील अन्य ठिकाणी सायकल ट्रॅक उभारा, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचं एमएमआरडी आयुक्तांना पत्र। रस्त्याची रुंदी वाढवून वाहतूक कोंडी सुटणार नाही, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शास्त्रीय अभ्यास हवा, त्यामुळे सायकलिंग ट्रॅक तोडणं हे समस्येचं उत्तर नाही, आदित्य ठाकरेंची एक्सवरून प्रतिक्रिया। आम्ही केलेली विकास कामं लोकांना दिसू नये असा लोढांचा हेतू आहे का? ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांचा सवाल। तर स्थानिकांची तक्रार आली तर वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी बैठक घेणं अपेक्षित, अहिर यांचं वक्तव्य। एसटी कर्मचारी कृती समितीच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक। 7व्या वेतनासह महागाई भत्ता, मेडिकल कॅशलेस योजना अशा एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 4 मतदारसंघात दुबार नावे असल्याची तक्रार, जिल्हाधिकाऱ्यांकडून नावं तपासण्याची मोहीम सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये दुबार मतदारांनी स्वतःहून आपली नावं कमी करावीत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं आवाहन। ठराविक कालावधीत नावं कमी न केल्यास गुन्ह्याची नोंद, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा। पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे पूजा खेडकरवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार, जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी लैंगिक छळ केल्याचा खेडकरचा आरोप। आरोपांच्या चौकशीसाठी 3 वेळा समन्स बजावूनही पूजा खेडकर गैरहजर। अहमदनगर जिल्हा रुग्णालयातनं 4 जणांनी कोणत्याही प्रकारची तपासणी न करता दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याचं प्रकरण, जिल्हा शल्य चिकित्सकांचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश। बेस्ट बचाव आंदोलनामार्फत मुंबईतल्या सर्व आमदारांना निवेदन देण्यात येणार। मुंबई मनपाने नव्या बसगाड्या विकत घेण्यासाठी बेस्टला लवकरात लवकर निधी द्यावा, नाहीतर डिसेंबर 2025 नंतर बेस्टची सेवा बंद पडेल, बेस्ट बचाव समितीकडून भीती व्यक्त। 11वी प्रवेशाच्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर, नामांकित महाविद्यालयात कट ऑफची घसरण, अजूनही 1,07,248 जागा रिक्त। 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर मुंबईच्या पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली आणि बोरिवली परिसरात पावसाची हजेरी। चंद्रभागेची पूरपातळी ओसरण्यास सुरुवात, उजनी धरणातला विसर्ग कमी, पाण्याचं जोर ओसरू लागल्यानं पाणी पातळी घटण्यास सुरुवात। सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधला पावसाचा जोर कमी, कोयना धरणाचे सर्व दरवाजे बंद। नाशिकमध्ये गोदावरी नदीची पूरस्थिती ओसरली, नदीच्या काठी मोठमोठे दगड, गोदाघाट सुशोभीकरण कामाचंही नुकसान। सुरगाण्यामध्ये वाहन चालकांचं नसतं धाडस अंगलट, फरशी पुलावरून वाहत असलेल्या पाण्यातनं कार चालवत पलीकडे नेण्याचा चालकाकडून प्रयत्न, घटनेचा थरार मोबाईल कॅमेऱ्यामध्ये।
कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातून 7,500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. अहमदनगरच्या पारनेरमधील निघोज परिसरातील जगप्रसिद्ध रांजण खळगे परिसर जलमय. सोलापूर जिल्ह्याला वरदानी ठरलेलं उजनी धरण 100% भरल्यामुळे युवा सेनेच्या वतीने उजनी धरणाचं जलपूजन. यावेळी धरण पुढाऱ्यांच्या तावडीतनं वाचवून शेतकऱ्यांना खरा लाभ मिळायला हवा असं विठुरायाला आणि गणपती बाप्पाला साकडं. पावसामुळे नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याची अक्षरशः चाळण. खड्ड्यांमुळे श्रावणात त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांना मनस्ताप. भाविक आणि विश्वस्तांकडून नाराजी व्यक्त. विशाळगड हिंसाचार प्रकरणी 24 पैकी 17 जणांना जामीन मंजूर. 7 जणांचा जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला. गोकुळ शिरगाव इचलकरंजी पुणेमधील काही कार्यकर्त्यांना जामीन मंजूर. पुरंदरच्या जेऊर इथे ब्लड कॅन्सरने 13 वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर मुलाच्या वडिलांकडून शालेय मुलांची आरोग्य तपासणी. आपल्यासारखं दुःख कोणाच्याही वाट्याला येऊ नये म्हणून केलं शिबिराचं आयोजन. अहमदनगरपासून जवळच असलेल्या पिंपळगाव उज्जैनी इथे एका शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीचे हातपाय तोंड बांधून तिला सोडलं टेरेसवर. अहमदनगर MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद. पुढील तपास सुरू. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील आदरवाडीत दरड कोसळून एकाचा मृत्यू. याची दखल घेत शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरेंकडून मृतांच्या कुटुंबियांना 51,000चा धनादेश सुपूर्द. वैजापूर गंगापूर तालुक्यासाठी नांदूर मधमेश्वर कालव्यातनं पाणी न सोडल्यानं शेतकरी आक्रमक. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी वैजापूर इथल्या नांदूर मधमेश्वर कार्यालयाला ठोकलं कुलूप. नाशिकमध्ये 17 संवर्ग पदभरती कृती समितीचं आंदोलन चिघळलं. आंदोलन स्थळाहून आदिवासी विकास भवनावर दाखल. सत्ताधारी आमदार आमशा पाडवी ही आंदोलनात सहभागी. त्यांच्या समोरच सरकारच्या विरोधात घोषणाबाजी. गेल्या 6 दिवसांपासून नाशिकमध्ये आदिवासीच्या 17 संवर्ग पदभरती कृती समितीचं आंदोलन. पात्र विद्यार्थ्यांनीही नियुक्तीपत्र देत नसल्याचं आणि आदिवासी असल्यामुळे डावललं जात असल्याचा आंदोलकांचा आरोप. महिला सुरक्षेसाठी मनसेचा मोर्चा. महाराष्ट्रात शरिया आणि शक्ती कायदा आणण्याची मागणी. पनवेल मनसेकडनं मोर्चाचं आयोजन. कोल्हापुरात बँक मालकाला मारहाण. मनसेच्या जिल्हाध्यक्षासह शहराध्यक्षाला पोलिसांकडून अटक. गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्याचा जाब विचारत मारहाण केल्याची माहिती. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर युवक काँग्रेसचा रोमणे मोर्चा. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा यासह इतर मागण्यांसाठी नांदेडच्या मुदखेड तहसीलवर मोर्चा धडकला. मालेगाव तालुक्याच्या रामपुरा शिवारात पोल्ट्री शेडमध्ये बिबट्याने धुमाकूळ घालत केला होता कोंबड्यांवर हल्ला. 40 कोंबड्या मृत्युमुखी. नाशिक शहराच्या मध्यवस्तीत माजी नगरसेविका डॉक्टर पाटील यांच्या घरी दरोडा. घरातील सोनं चांदी दागिन्यांसह कोट्यवधी रुपयांहून अधिक रुपयांचा ऐवज लंपास. सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकावर बॅगमध्ये मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ. दोघांना अटक. गुन्ह्यात वापरलेलं हत्यार पोलिसांकडून जप्त. संशयावरून रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या तपासणीत बॅगमध्ये आढळला होता मृतदेह. नांदेड शहराजवळच्या झरी इथल्या खाणीमध्ये बुडून 4 युवकांचा मृत्यू. 4ही तरुण 12वीचे विद्यार्थी होते. फोटो काढण्यासाठी पाण्यात तरुण उतरले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं 4 जण बुडाले. नागपूर जिल्ह्यातील काटोलमध्ये MIDC परिसरात गोडाऊनमध्ये साठवलेल्या कापसाला आग. पुण्यातल्या एका खासगी कंपनीने या गोदामात मोठ्या प्रमाणावर कापूस ठेवल्याची माहिती. नागपूर जिल्ह्यातल्या मौदा तालुक्यातील झुल्लर गावातील श्रीजी ब्लॉक कंपनीमध्ये स्फोट. एका कामगाराचा मृत्यू, 6 कामगार जखमी. सांगलीतील हरिपूर गावात मंदिरासह बंद असलेल्या 4 बंगल्यांमध्ये चोरी. 32 तोळे सोन्यासह लाखो रुपयांचा ऐवज लंपास. बंगल्याचं कुलूप तोडून सोन्याचे दागिने, 2 लाखांची रोकड लंपास. नाशिक शहरात सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ. भरवस्तीत महिलेची सोनसाखळी चोरून चोरटा फरार. घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद. भिवंडीच्या नायगाव परिसरात हॉटेल मालक आणि वेटरची महिलेला क्षुल्लक कारणावरून मारहाण. मध्यस्थीसाठी गेलेल्या व्यक्तीलाही मारहाण. पोलिसांनी हॉटेल मालक आणि वेटरसह 6 जणांना घेतलं ताब्यात. छत्रपती संभाजीनगरमध्ये छावा संघटना आक्रमक. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शेतकरी आसूड महामोर्चाचं आयोजन. शेतकऱ्यांना सरसकट 5 लाखापर्यंत कर्जमाफी मिळावी यासह विविध मागण्यांसाठी मोर्चाचं आयोजन. पालघरमधील डहाणूच्या सोनाळे खुबरोडपाडा इथे स्मशानभूमी नाही. एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याच्यावर अंत्यसंस्कार करताना पाऊस आल्यानं चितेवर प्लास्टिक पकडून केले अंत्यसंस्कार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.